राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। यामध्ये 45 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे। सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे। बारामतीतून शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत होतं। अखेर बारामतीमधून युगेंद्र पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। यामुळे शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार, काका वर्सेस पुतणे आणि काका वर्सेस पुतणे अशी इंटरेस्टिंग लढत आता पाहायला मिळणार आहे। या लढतीकडे महाराष्ट्राचे नाही तर सगळ्या देशाचं लक्ष लागलंय। यामुळे हा सामना आता कसा रंगतदार होणार आहे हे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती। युगेंद्र पवार हे बारामतीमधून रिंगणात उतरतील अशी शक्यता आधीपासूनच होती। आता ही शक्यता खरी ठरते। बारामती मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यासाठीची पूर्वतयारी युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच केली होती। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी सुप्रिया सुळे यांची बाजू भक्कमपणे सांभाळत तालुक्याच्या गावागावात संपर्क वाढवला होता। सध्या ते गावभेट दौऱ्यानिमित्त प्रत्येक गावातही दौऱ्याला जात होते। शरद पवार सुद्धा त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन फिरत होते। दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही युगेंद्र हे विरोधी उमेदवार असू शकता असे संकेतही दिले होते। युगेंद्र पवार राजकारणात जरी नवीन असले तरी शरद पवार नावाची राजकीय ताकद त्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे। लोकसभेसाठी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता। त्यामुळे त्यांचे चिरंजीव लोकसभेपासूनच मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले होते। लोकसभेमध्ये युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी झंझावती प्रचार केला होता। बारामती तालुका अक्षरशः त्यांनी पिंजून काढला होता। या गोष्टीचा त्यांना त्यांच्या प्रचारासाठी नक्कीच फायदा होणार आहे। युगेंद्र पवारांकडे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदारपद, फलटण तालुक्यातील साखर कारखाना आणि बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे। म्हणजे युगेंद्र पवार हे पूर्वतयारी करून मगच विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत। बारामतीचं राजकारण हे प्रत्येक निवडणुकीला पवार घराण्याभोवतीच फिरत असतं। अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला होता। एक वेळ खासदार, 7 वेळा आमदार आणि तब्बल 5 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी बारामतीला दिला। त्यामुळे या मतदारसंघावर त्यांची पकड मजबूत आहे। एवढंच काय, पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड घेणारा नेता अशीही त्यांची ओळख आहे। मात्र यावेळची निवडणूक ही सर्वात प्रतिष्ठित आणि अजित पवारांचं राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक मानली जाते। अजित पवारांचं बारामतीमधून लढणं हे अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे। काका शरद पवार यांच्याशी फारकत घेतल्यानंतरची ही त्यांची पहिलीच विधानसभा निवडणूक आहे आणि त्यातही आता त्यांना त्यांच्या पुतण्याच्या विरोधात लढावं लागणार आहे। लोकसभेमध्ये अजित पवार हे सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करणार अशा चर्चा ज्यावेळी रंगत होत्या तेव्हा अजित पवार असं करणार नाहीत असंही बोललं जात होतं। पण ही शक्यता खरी ठरवत अजित पवारांनी सुनेत्रा यांना आपल्या बहिणीविरोधातच उमेदवारी देऊ केली। यामुळे बारामती लोकसभेत कुटुंबातच झालेल्या या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं। शेवटी सुप्रिया सुळे विजयी झाल्या। अजित पवारांनी आपण सुनेत्राला बहिणीविरोधात उभं करायला नको होतं असं कबूलही केलं। आता अजित पवार आणि शरद पवार असा काका पुतण्याचा वाद आपण पाहिलाच आहे। आता शरद पवारांनीही आपला गेम टाकत लोकसभेच्या वेळेची परतफेड म्हणून यंदा काका विरुद्ध पुतण्याला उभं केलंय। या लढतीमध्ये अजित पवार बाजी मारतील की पुतण्या त्यांना आसमान दाखवतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।